नमस्कार मित्रांनो. रवी करंदीकर बघितलं का किती सुंदर प्रकाश पडलेला आहे तो. सूर्याचं पहिलं पहिलं कोवळं कोवळं किरण. किरण नाही, किरण. हे हे कोवळं कोवळं ताज ताज सूर्याचं पहिलं पहिलं किरण अंगावर पडलं ना. हा 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 हा. इतकं छान वाटतं माहितीये का. हा 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 हा. याच्यासारखं ना सुख नाही. सुख नाही बर का. डोळ्याला छान वाटतं, शरीराला छान वाटतं आणि ते शरीरातून आतमध्ये झिरपत झिरपत मनापर्यंत जाऊन पोचतं. हे 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 सूर्याचे किरण अंगावर पडण्याकरता ना, म्हणून मी पहाटे उठतो. मला अशी जाग येते बर का. मला अशी जाग येते की चला आता ब्रह्ममुहूर्त झालेला आहे. थोड्याच वेळात सूर्योदय होईल आणि आपल्याला सूर्याच्या पहिल्या पहिल्या ताज्या ताज्या नाजूक नाजूक किरणांच्या मध्ये अंघोळ करायची आहे. याची मला अशी ओढ लागते ना का, ओढ. आणि मला खात्री आहे माहितीये का, की असं म्हणजे शरीराच्या आत जाऊन असं मन सुद्धा टवटवीत करणारी दुसरी कुठलीही गोष्ट नाहीये. कुठलीही नाही. आणि असं 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 मन, शरीर सकाळी सकाळी टवटवीत केलं ना, की आहाहाहा, सगळा दिवस इतका छान जातो ना. आहाहाहा. वाह वाह वाह. कदाचित 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 त्यामुळेच मला ज्या ठिकाणी असा सूर्योदय होत नाही आणि सूर्योदयाची पहिली पहिली किरण अंगावर पडत नाही, अशा ठिकाणी जाऊन राहावंस सुद्धा वाटत नाही. म्हणजे उदाहरणार्थ कुठे कळलं ना. अं, आहाहाहाहा. वा वा